शिष्याचा शेवटची शंका असणारी अ, ही आपण बघायला लागलो आणि ही शंका अ, निवृत्त झाल्यानंतर शिष्य आपली कृतज्ञता व्यक्त करणार आहे. कारण हा तरंग एवढी शंकेचं निवारण झाल्यानंतर हा तरंग संपतो. म्हणून या शेवटची शंका शिष्याला होती, की ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान हे जसं प्रत्यक्ष ज्ञान होतं ते फक्त इंद्रियानंच होतं आणि ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय संसार निवृत्ती होणार नाही. आणि प्रत्यक्ष ज्ञान व्हायला ब्रह्म कसं आहे? निरअवयव आहे, निष्क्रिय आहे. मग अशा प्रकारचं निरअवयव आहे, निष्क्रिय आहे. मग असं जर ब्रह्म आहे, तर मग त्या ठिकाणी त्याचं ज्ञान होईल कसं? कारण ज्याला अवयव नाही, निरअवयव, ज्याला कोणती क्रिया नाही, ज्याला कोणते गुण नाही, असं निष्क्रिय, निरावयव, निर्गुण असं ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं ज्ञान इंद्रियानं कसं होईल? कारण इंद्रियानं होतं तेच प्रत्यक्ष ज्ञान असतं. म्हणून मला ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार या ठिकाणी सांगा किंवा ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार काय आहे? तर हे सद्गुरू सांगायला लागले. तर त्याच्यात शिष्यानं शंका केली, तर प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान मला कसं होईल? कारण प्रत्यक्ष ज्ञान होत असतं, तर ते अशा प्रकारचंच होत असतं. कारण प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी अ, इंद्रियानंच होतं. असं शिष्याचं त्या ठिकाणी शंका आहे. कारण इंद्रियाशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणून गुरुनं सांगितलं, की इंद्रियानंच प्रत्यक्ष ज्ञान होतं असं नाही. तर इंद्रियानं प्रत्यक्ष ज्ञान होतं, पण इंद्रिय वाचून सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होतं. कारण सुख-दुःखाचं ज्ञान इंद्रिया वाचून होतं. म्हणून का शंका उपस्थित झाली? तर याचं कारण आहे ब्रह्मज्ञान मला झालं पाहिजे आणि ते इंद्रियानं प्रत्यक्ष ज्ञान होतं, असं त्याची शंका होती. परंतु ब्रह्मज्ञान इंद्रियानं प्रत्यक्ष होण्यासाठी ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निष्क्रिय आहे, निरअवयव आहे. मग त्याचं प्रत्यक्ष इंद्रियानं ज्ञान कसं होईल? पण इंद्रियानं ज्ञान झालं तेच ज्ञान प्रत्यक्ष आहे, असं तुला कोण म्हणलं? असं गुरुनं सांगितलं. कारण वृत्तीचा विषयाशी संबंध आल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. म्हणून इंद्रियानंच होतं असं जो काही तू म्हणतो असा काही नेम नाही. इंद्रियानं होतं आणि इंद्रिया वाचून होत नाही असं जे म्हणतो, तर इंद्रिया वाचून बी प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाला, की प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. अशा प्रकारचं विषयाचे आणि अंतःकरण वृत्तीचे एकदेशीत्व हे प्रत्यक्षात कारण आहे. कारण प्रत्यक्षात काय कारण आहे? विषय आणि वृत्ती एका ठिकाणी आली म्हणजे एकदेशीत्व, तर मग काय होतं, की प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. ते आपण याच्यावर बरेच काही चर्चा झाली. असं गुरुनं त्या ठिकाणी पुन्हा स्मरण करून दिलं आणि म्हणून या ठिकाणी सुख-दुःखाचं ज्ञान, आता सुख-दुःखाचं प्रत्यक्ष ज्ञान इंद्रिया वाचून होतं. आता मनामध्ये जे काही सुख-दुःख होतं, तर याला इंद्रियाची गरज आहे का? इंद्रिया वाचून सुद्धा हे ज्ञान होतं, हे अनुभवानं सिद्ध आहे. कारण प्रत्यक्ष ज्ञानाला इंद्रियच लागत आहेत असं काही नाही. इंद्रिया वाचून सुद्धा सुख-दुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष होतं. आणि पहा ते म्हणते कोटी-कोटी विषयाचे संबंध शब्दाने होतो. आता शब्दानं सुद्धा विषयात संबंध होतो. कारण दशम तू आहे, 10वा तू आहे, असं सांगितल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी विषयाचा संबंध झाला. कशानं झाला? शब्दानं झाला. कारण 10वा तू आहे, असं जे ज्ञान झालं ते कशानं झालं? शब्दानं झालं. आणि शब्दानं कळालं की 10वा तू आहे. म्हणून शब्दानं प्रत्यक्ष ज्ञान झालं. दशम तू आहे. म्हणून म्हणून या ठिकाणी दशमाचे ज्ञान कसं झालं? प्रत्यक्ष झालं. तसं प्रमात्याचे सुद्धा अंतःकरणामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल विषय पाहून ऐकून प्रत्यक्ष सुख-दुःख उत्पन्न होते. कारण ऐकून आणि पाहून
सुख दुःख उत्पन्न होतं, ऐकून बी होतं आणि पाहून बी होतं. आणि अंतःकरण वृत्ती सुख दुःखाकार होती. कारण आपण एखादं दुःख पाहिलं तर मग किंवा ऐकलं तर अंतःकरण वृत्ती त्या आकाराचे झाल्यावर सुख दुःख होतं. कारण सुख दुःख होणं काय तर विषय आणि अंतःकरण यांचं एकदेशीत्व. आता विषय अंतःकरणात उत्पन्न होतात, कारण सुख दुःख हे कुठं उत्पन्न होतात अंतःकरणात. म्हणून कसं आहे तर अंतःकरणाचे आणि सुख दुःखाचे काय एकदेशीत्व आहे. आता अंतःकरण आणि सुख दुःख एकाच ठिकाणी आले म्हणजे काय होतं तर अशा प्रकारचं सुख दुःख उत्पन्न होतं. म्हणून याकरता सुख दुःखाच्या प्रत्यक्ष ज्ञानात इंद्रियाची जरुरी नाही. कारण या ठिकाणी इंद्रियाची गरज नाही. कशाला सुख दुःखाचं ज्ञान व्हायला इंद्रियाची गरज नाही. कारण इंद्रिया वाचून सुख दुःखाचं ज्ञान होतं. म्हणून श्री गुरुनं सांगितलं होतं की विषय अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेशीत्व हेच प्रत्यक्ष ज्ञानाला हेतू आहे. कारण प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी अंतःकरण वृत्ती आणि विषय एका ठिकाणी आले की प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग इंद्रियात लागत असं काही नाही. म्हणून शिष्यानं जे सांगितलं होतं की इंद्रियानं तर ब्रह्म कळत नाही, मग मला प्रत्यक्ष ज्ञान कसं होईल. म्हणून हे तर त्या ठिकाणी मोठी जगात शंका आहे. कारण देव कळायला पाहिजे पण कसा पाहून कळायला पाहिजे, दिसून कळायला पाहिजे. आणि ब्रह्म सुद्धा कसं आहे की मग वाटतं पाहून कळा दिसून कळा, परंतु ते पाहूनच कळतो दिसूनच विषय एखाद्या वस्तूचं प्रत्यक्ष असतं असं काही नाही. अंतःकरण वृत्तीचा त्या विषयाची एकदेशीत्व आलं की ते प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. म्हणून हे या ठिकाणी शिष्याला सद्गुरू सांगायला लागले. आता मग शिष्यानं जो काही प्रश्न केला होता की मग कोणाला काय होतं एखाद्याला स्मृतिकार अंतःकरणाची वृत्ती होते. आता एखाद्याला जर समजा स्मृती झाली पहिल्या सुख दुःखाची तर सुख दुःख होत नाही असं गुरुनं सांगितलं. की एखादं स्मरण करून दिला तुमच्या पाठीमागं वाघ लागला होता मागच्या वर्षी, तर मग ते त्या ठिकाणी आठवण करून दिल्यानंतर त्याला आता वाघाची भीती वाटत नाही त्या स्मृतीनं. कारण का वाटत नाही तर तसं आकाराच वृत्ती झाली नाही ना, सुख दुःख आकाराची वृत्ती झाली नाही. त्या टायमाला झाली होती म्हणून त्या टायमाला त्या वाघापासून दुःख झालं. पण आता त्या ठिकाणी ती वृत्ती त्या आकाराची झाली नाही म्हणून सुख दुःखाचे परिणाम उमटले नाही. बर मग शिष्यानं प्रश्न केला मग आता एखाद्याला जर एखाद्याचा पुत्र मृत्यू पावला आणि त्याला त्या पुत्राचं स्मरण करून दिलं मग त्याला दुःख का होतं. मग गुरुनं सांगितलं की ती वृत्ती त्या विषयाच्या आकाराची झाली. स्मरणापासून पुत्र मरणाचे पुन्हा दुःख उत्पन्न होते म्हणून पुन्हा दुःखाकार वृत्ती होऊन दुःखाचा साक्षात्कार होतो. कारण वृत्ती काय झाली दुःखाकार झाली. वृत्ती दुःखाकार झाली वृत्ती सुखाकार झाली तरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष होत. म्हणून त्या ठिकाणी आता एखाद्याला त्या पुत्राच्या मरणाचं स्मरण करून दिलं तर लगेच दुःख होतं. कारण काय तर वृत्ती त्या आकाराची होती. म्हणून वृत्ती त्या आकाराची होती म्हणून त्या ठिकाणी दुःखाचा साक्षात्कार होतो. वृत्ती सुखाच्या आकारात झाली की सुखाचा साक्षात्कार, वृत्ती दुःखाच्या आकारात झाली की दुःखाचा साक्षात्कार. असे नाही मानले तर पूर्वी अरण्यात वाघ बघून दुःख झाले होते त्याचे कालांतराने स्मरण झाले तर पुन्हा दुःख होत नाही असंच मानावं लागतं. कारण पूर्वी वाघ पाहिला होता त्याचं स्मरण आता झालं तर मग आता का दुःख होत नाही. आणि पुत्राचं स्मरण मृत्यू त्या ठिकाणी आठवण करून दिल्यानंतर का दुःख होतं तर मग वृत्ती त्या आकाराची झाली दुःखाकार आकाराची झाली की दुःख होतं. नाही झाल्यावर होत नाही. मग आता त्या ठिकाणी पूर्वी जंगलात वाघ बघितला तर आता दुःख होत नाही कारण त्या आकाराची वृत्ती झाली नाही. वृत्ती त्या आकाराची झाल्यानंतरच दुःखाकार होती दुःख होतं दुःखाचा साक्षात्कार होतो. म्हणून असं त्या ठिकाणी प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून हा जो अनुभव आहे तोच या ठिकाणी आपल्याला कॅमेरा कथन कॅमेरा बंद करा कथन म्हणा.
कथन करायला लागले. कॅमेरा जरा बंद करा म्हणते, आवाज थोडा कमी यायला तिकडं. कालांतरानं काय स्मरण झालं कशाचं? आता वाघ आहे ना, वाघ बघितला, पण वाघाचं कालांतरानं जर स्मरण झालं तर का दुःख होत नाही? तर वृत्ती त्या दुःखाकार झाली नाही म्हणून होत नाही. पुत्राचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असतो आणि त्याचं स्मरण झालं की दुःख का होतं? वृत्ती त्या आकारात झाली, वृत्ती दुःखाकार झाली म्हणून दुःखाचा साक्षात्कार झाला. आणि वाघाचं स्मरण झालं परंतु वृत्ती तदाकार झाली नाही म्हणून दुःखाचा साक्षात्कार झाला नाही. कारण वृत्ती तदाकार झाली की दुःखाचा साक्षात्कार होतो. हे या ठिकाणी आपल्याला समजून सांगायला लागले. मग आता इंद्रियाचं काय? इंद्रिया समाधान होईल ते प्रत्यक्ष ज्ञान असा नियम सिद्ध होत नाही. आता इंद्रियानं जे होतं ते प्रत्यक्ष ज्ञान असतं का? नाही. इंद्रियानं होईल त्यालाच प्रत्यक्ष मानायचं असं काय नाही. वृत्तीचा आणि विषयाचा संबंध आला की प्रत्यक्ष होत असतं. आता उलट कसं आहे, एखाद्या वेळेस विषय आणि अंतःकरण वृत्ती यांचे एकत्रितत्व झाले म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, असा नियम सिद्ध होतो. आता असा नियम काय सिद्ध होतो ते सांगितलं की वृत्ती आणि विषय यांचं एका ठिकाणी आले की प्रत्यक्ष ज्ञान होतं, असं या ठिकाणी नियम आहे. कारण ब्रह्माचे असं जर आहे तर वृत्ती आणि विषय एका ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान होण्याला काही हरकत नाही. कारण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे असं जे शिष्याला वाटत होतं. मग ते कसं होईल? तर वृत्ती आणि विषयांचा एकदेशीत्व आलं की प्रत्यक्ष होत असतं. तसं या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष होतंय, असं या ठिकाणी सद्गुरू सांगते. म्हणून असा नियम लावायचा की ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यास कोणती हरकत नाही. मग कसं आम्हाला ज्ञान होईल? अं, काय हरकत नाही म्हणले, तसं दुःखाकार वृत्ती झाल्यावर दुःखाचं त्या ठिकाणी ज्ञान होतं आणि दुःखाचा साक्षात्कार होतो. तसं मग त्या ठिकाणी हे जसं आहे सुख दुःखाचा साक्षात्कार होतो, तसं इथं सुद्धा असाच नियम लावायचा की ब्रह्माचे सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होण्याला हरकत नाही. ब्रह्माचं सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणून या ठिकाणी शिष्याने प्रश्न केला की महाराज, सुख-दुःखादी अंतःकरण धर्माचे ज्ञान इंद्रिया वाचून प्रत्यक्ष होते हे खरे, पण प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे त्यात प्रमात्याचे नाही साक्षीभाष्य आहेत. याप्रमाणे ब्रह्मज्ञान म्हणावे तेही साक्षीभाष्य होईल. ब्रह्मज्ञान प्रमा होणार नाही अशी शंका येते, तिचे समाधान काय? कारण साक्षीभाष्य या ठिकाणी सांगायला शिष्य की सुख दुःखादी, सुख आणि दुःख आदी जे ज्ञान अंतःकरणाचे ज्ञान इंद्रिया वाचून प्रत्यक्ष होते हे खरं. आता सुख दुःखादी अंतःकरण धर्म, आता सुख दुःख धर्म कोणाचे आहेत? तर अंतःकरणाचे. कारण सुख दुःख मनोरे धर्म तू पोते शुद्ध कर्म, कारण सुख दुःख हे धर्म अंतःकरणाचे आहेत आणि अंतःकरणाचे असल्यामुळं इंद्रिया वाचून सुद्धा सुख दुःखाचं ज्ञान होतं, हे मला पटलं, हे खरं आहे. बरं इथपर्यंत. आता पण पुढं आलं. काय नाही पण काढलं काय? का? तर प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे ते ज्ञान प्रमात्याचे नाही. आता प्रमाणापासून, प्रमाण म्हणजे 6 प्रकारचे प्रमाण आणि त्या प्रमाणापासून जे ज्ञान होतं तर त्याला प्रमाण ज्ञान म्हणायचं किंवा प्रमात्याचे या ठिकाणी सांगले प्रमाणापासून उत्पन्न झाले नसल्यामुळे ते ज्ञान कसे आहे? प्रमात्याचे नाही. आता प्रमाणापासून झाले नाही. म्हणून ते कसं आहे? साक्षी भाषा आहे. सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे? साक्षी भाषा आहे. आता याप्रमाणे ब्रह्मज्ञान कसं आहे? मग असं आहे का? साक्षी भाष्य आहे का? असं त्या ठिकाणी प्रश्न केला. पण साक्षी भाष्य होईल. ब्रह्मज्ञान प्रमा होणार नाही. प्रमा होणार नाही म्हणजे याचा अर्थ ब्रह्मज्ञान होणार नाही. तसं सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे? साक्षी भाष्य आहे. म्हणून ते साक्षीला भासलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी शिष्याने प्रश्न केला की ब्रह्मज्ञान कसं होणार नाही? प्रमा होणार नाही अशी शंका येते. यथार्थ होणार नाही आणि यथार्थ ब्रह्मज्ञान जर झालं नाही मग संसार कसं जाईल? म्हणजे ब्रह्मज्ञान यथार्थ व्हायला पाहिजे असं शिष्याने शंका केली. मग आता गुरु सांगत शिष्य अगोदर ज्ञानाची भिन्न भिन्न नावे कशी होतात ते सांगतो. म्हणून जगातले सर्व जे काही ज्ञान आहेत ना तर ते ज्ञान साक्षीचे असून
ते ज्ञान अंतःकरणात नित्य स्फुरत असते. जगातले सगळे ज्ञान जे आहेत ते साक्षीचे आहे. कारण साक्षी ज्ञान रूप आहे. जसं आपण पाहतो की कोणतीही गोडी असली तर ती साखरेचीच आहे. मग कोणत्या पदार्थातून लागले असे कोणते ज्ञान जरी असले तर ते साक्षीचे आहेत. कारण साक्षी ज्ञान स्वरूप आहे असं या ठिकाणी सांगायला. म्हणून ते अंतःकरणामध्ये नित्य स्फुरत असतेच. म्हणून जीवाला मात्र अंतःकरणाचे ज्ञान आहे असे वाटते. आता जसं पोळी गोड झाली वाटतं, चहा गोड वाटतं, परंतु गोड असते साखर. जसं आपल्याला व्यवहारामध्ये आपण बोलताना काय म्हणतो की शिरा गोड झाला. आता शिरा गोड झाला तर मग शिऱ्यामुळे झाला का तर गुळामुळे झाला. म्हणजे तशा प्रकारचं गोडपणा कोणाचा आहे, गुणाचाच आहे. आणि तसं या ठिकाणी सांगायला लागले सगळे ज्ञान कोणाचे साक्षीचे आहे. पण आपल्याला कसं वाटतं अंतःकरणाचे. आज ते गुळ गोड, परंतु आपण म्हणतो की पोळी गोड झाली. म्हणजे अशा प्रकारचं सगळे ज्ञान जे आहे ते साक्षीचे आहे. कारण सत, चित आणि आनंद हे आत्माच सत आहे, चित आहे आणि ज्ञान आहे. सत आहे म्हणजे तिन्ही काळात आहे. न बदलणार आहे. सत्य आहे म्हणजे बदलत नाही. आणि चित्त आहे म्हणजे जाणत ज्ञान स्वरूप आहे. आनंद आहे म्हणजे सुख स्वरूप आहे. आणि तिन्ही लक्षणं फक्त चैतन्याच्या ठिकाणी बसतील. आणि बाकी सर्व असं जड दुःख रूप आहे. असत आहे म्हणजे त्याला काही सत्ता नाही, सत्य नाही. आणि जड आहे म्हणजे त्याला कळत नाही आणि दुःख रूप आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की ते ज्ञान कोणाचं असतं साक्षीचंच आहे कोणतं बी ज्ञान. पण अंतःकरणामध्ये आलं की ते अंतःकरणाचं वाटतं. हा या ठिकाणी भ्रम आहे बरं का. कारण जसं शिरा गोड लागायला लागला हा भ्रम आहे. वास्तविक गोड आहे तर गुळ आहे. मग तसं या ठिकाणी अंतःकरणात वृत्तीद्वारा जितके ज्ञान होतात ना त्यात काही इंद्रियाचे सहाय्य असते आणि काहीला नसते. आता जेवढे ज्ञान होतात काहीला इंद्रियाचं सहाय्य असतं आणि काहीला नसतं. पण आपण जर पाहिलं तर आपण माझा विषय पाहिला प्रमा परमा अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपला विषय झालेलाच आहे. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की सर्प रज्जू सर्प सुक्ती रजत साक्षी भासी पदार्थाचे प्रकाशन करते वेळी अविद्या वृत्ती साक्षी सहाय्य असते. म्हणून या ठिकाणी अविद्या वृत्ती काय असते सहाय्य असते. कधी आता रज्जू सर्प सुक्ती रजत. आता सुक्ती शिंपल्यावर रुपयाचा भ्रम झाला. आता अशा प्रकारचं या ठिकाणी झाल्यानंतर इथं मिथ्या पदार्थ जे काही सत्य वाट लागले तिथं काय तर अविद्या वृत्ती साक्षीला सहाय्य असते. कुठं की जिथं मिथ्या पदार्थ सत्य वाटतात तिथं रज्जू सर्प रज्जूवर भासलेला सर्प किंवा सुक्तीवर रजत तिथं साक्षीला सहाय्य काय अविद्या वृत्ती आहे असते. आणि सुख दुःखाचं प्रकाशन जेव्हा होत असतं तेव्हा अंतःकरण वृत्ती साक्षी सहाय्य असते. आता सुख दुःखाचं ज्ञान झालं त्यावेळेस व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरतं तिथं अविद्या करायचं. म्हणजे ज्ञान व्यवहारात सत्य ठरवतं तिथं अंतःकरणाचं ज्ञान म्हणायचं. कारण सुख दुःख व्यवहारात कसे आहे सत्य आहे. म्हणून साक्षीला अंतःकरण वृत्ती सहाय्य असते इथं. म्हणून साक्षी भाष्य पदार्थाकाळी अविद्येची आणि अंतःकरणाची दोन्ही वृत्तीची अपेक्षा आहे. दोन्ही वृत्तीची काही अपेक्षा आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगायला लागले. म्हणून वृत्तीमध्ये प्रकाशन जो साक्षी आभास तो त्या सुख दुःखाचे प्रकाशन करतो. आता वृत्तीमध्ये काय प्रकाशन असणारा कोण साक्षी. आता साक्षी साक्षीचा आभास वृत्तीमध्ये प्रकाशमान जो आहे आता वृत्ती आहे वृत्तीमध्ये प्रकाशमान म्हणजे प्रतिबिंब आपण त्याला मागे विषय झाला की जसं प्रतिबिंब कोणाचा आहे तर ते बिंबाचा आहे. तसा आभास कोणाचा आहे तर साक्षीचा आहे. आणि कशामध्ये पडला तर वृत्तीत पडला त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये पडला. आणि मग या ठिकाणी सांगायला लागले की वृत्तीत प्रकाशमान जो साक्षीचा आभास तो त्या सुख दुःखाचे प्रकाशन करतो. म्हणून ह्या सुख दुःखाचं प्रकाशन म्हणजे सुख दुःख कोणाला कळायला लागले प्रकाशन करतो म्हणजे सुख दुःख कोणाला कळायला लागले तर अंतःकरणामध्ये जो साक्षीचा आभास आहे साक्षीचा प्रतिबिंब आहे म्हणून त्याला आभास म्हणायचं. तर त्या ठिकाणी प्रकाशन करतो. म्हणून सुख दुःख कसे आहेत तर साक्षी भाष्य आहे. म्हणजे आभास त्याचं काय करतो प्रकाशन करतो. म्हणून या ठिकाणी
आपल्याला ध्यानात घ्यायचं की अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी संबंध पावते. आता इथं ब्रह्मज्ञान कसं होईल असं जी शंका शिष्याला होती, तर ती रीती या ठिकाणी सांगायला लागली. म्हणून महत्वाचं या ठिकाणी चिंतन आता या शेवटच्या शंकेमध्ये श्री गुरुनं त्याची सर्व शंका निवृत्त या ठिकाणी या शेवटच्या शंकेमध्ये केली. आणि अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते तेव्हा काय होतं, वृत्ती बाहेर जात नाही, आंतरिक ब्रह्माची संबंध पावते. आता वृत्ती काय आहे, अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप आत्माकार होते, कारण वृत्ती काय झाली, आत्माकार झाली. वृत्ती जेव्हा आंतरिक, आता आंतरिक म्हणजे जसं आपण बघितलं की सुख दुःखाचं ज्ञान व्हायचं असलं तर बाहेर याचं काम नाही वृत्तीला, तर आताच त्या ठिकाणी सुख दुःखाचं ज्ञान होतं. आणि बाहेरचं ज्ञान व्हायचं असलं तर इंद्रियाद्वारे वृत्ती बाहेर जाते. तसं मग अंतःकरणातलं सुख दुःखाचं ज्ञान वृत्तीला अंतःकरणातच होतं. तशा प्रकारचे आत्मज्ञान सुद्धा हाच प्रकार आहे. म्हणून ह्याच प्रकारानं आत्मज्ञान आहे. तर मग तो प्रकार सांगायला लागले की अंतःकरण वृत्ती आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता आंतरिक ब्रह्माशी ऐक्य पावते किंवा संबंध पावते. आता बाहेर जात नाही ती वृत्ती, आतमध्येच त्या ठिकाणी ब्रह्माशी काय संबंध पावते, कुठं, अंतःकरण वृत्ती. तुका म्हणे आम्ही निवृत्तीवरी सुखाटी हे झाली पोहडायला. म्हणून अशा प्रकारची अंतःकरण वृत्ती कुठं, आतमध्येच त्या ठिकाणी ब्रह्माशी संबंध पावते, बाहेर नाही जाता. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान सुखदुःखाप्रमाणे प्रत्यक्ष आहे. मग सुखदुःख जसं प्रत्यक्ष आहे का, तसं ब्रह्मज्ञान सुद्धा प्रत्यक्ष आहे. आता सुखदुःखाचं ज्ञान व्हायला वृत्तीला बाहेर जायचं काम आहे, आतमध्येच त्या ठिकाणी वृत्तीला सुखदुःखाचं ज्ञान होतं. तसं ब्रह्मज्ञान सुद्धा त्या ठिकाणी सुखदुःखाप्रमाणेच आहे, आंतरिक त्या ठिकाणी होतं. पण कसं आहे, सुखदुःख साक्षीभाष्य आहे, ब्रह्मज्ञान साक्षीभाष्य नाही, हा त्यातला फरक आहे. कारण ब्रह्मज्ञानात सद्गुरूद्वारा शब्द प्रमाणात म्हणजे महावाक्याच्या स्तोत्राची संबंध साधन आहे. कारण ब्रह्मज्ञान कशाने होतं, तर महावाक्य, जसं सांगितलं की दशम तू आहे, दावा तू आहे. मग जसं शब्दानं ज्ञान झालं की दावा कोण आहे, मी दावा आहे. म्हणून हे जसं झालं त्या ठिकाणी शब्दानं ज्ञान झालं आणि प्रत्यक्ष ज्ञान झालं. मग तसं ब्रह्मज्ञान सुद्धा प्रत्यक्ष होतं. आणि कोणाच्या वाक्यानं, सद्गुरूच्या वाक्यानं, किंवा जयाची वाक्ये उजिवडे झाले चित्त निधळे. म्हणून हे या ठिकाणी ब्रह्मज्ञान कसं होतं, तर असंच होतं. कारण कसं की ब्रह्मज्ञानात सद्गुरु द्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा स्तोत्राची संबंध साधन आहे. महावाक्याचा काय स्तोत्राशी संबंध आहे, अशा प्रकारचा महावाक्याचा स्तोत्राची संबंध झाला की ब्रह्मज्ञान होत असतं. म्हणून ब्रह्मज्ञान हे सद्गुरूच्या वाक्यानं, सद्गुरूच्या वाक्यानं महावाक्य, महावाक्य म्हणजे जसं सांगितलं की दशम तू आहे, दावा तू आहे, म्हणून तू ब्रह्म आहे, असं त्या ठिकाणी श्रवणानं होत असतं. सद्गुरूच्या बोधानं त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे असा वृत्तीचा विषय ब्रह्म याच्याशी वृत्तीचा संबंध आहे. म्हणून त्या ठिकाणी वृत्तीला बाहेर जायचं काम नाही. आता वृत्तीचा त्या वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाला की त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञान होतं. हा या ठिकाणी मुद्दा आपल्याला हे समजून घ्यायला लागले. म्हणून या रीतीने जेव्हा वृत्तीचा विषयाची संबंध होतो का, तेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होते. मग प्रत्यक्ष ज्ञान कधी होतं, वृत्तीचा आणि विषयाचा संबंध झाला की प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. कारण प्रत्यक्ष ज्ञान व्हायला काही हे नाही की प्रत्यक्ष ज्ञान होतं की वृत्तीचा आणि विषयाचा संबंध आला की प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग त्याला त्यानं दृष्टांत कोणता द्याला, तर सुख दुःखाचा द्याला. कारण सुख दुःखाचं ज्ञान सुद्धा असंच होतं की वृत्तीचा आणि विषयाचा संबंध आला की जसं त्या ठिकाणी सुख दुःखाचं ज्ञान होतं, तसंच या ठिकाणी सुद्धा ब्रह्माचं ज्ञान सुद्धा असंच होतं. म्हणून अशा प्रकारानं म्हणजे वृत्तीचा विषयाची संबंध नसतो, विषय दूर किंवा भूत अथवा भविष्य असतो. आणि अनुमानाने अथवा शब्दाने आंतरिक विषयकार वृत्ती होते तेव्हा परोक्ष ज्ञान म्हणावे. जसं त्या ठिकाणी अनुमानानं ज्ञान होतं की जसं आपण बघितलं की अनुमान, अनुमान प्रमाणामध्ये जसं धूर निघायला लागलाय
मग अग्नी बघितला नाही, पण धूर प्रत्यक्ष बघितला, आणि धूर हा अग्नीशिवाय निघत नाही. मग अनुमान काय करतात की आपल्याला, आपण काही अग्नी प्रत्यक्ष पाहिला नाही, पण धूर बघितला, धूर निघतो, यावरून आपण समजतो की या ठिकाणी कुठेतरी अग्नी लागला असला पाहिजे. पण अग्नी प्रत्यक्ष पाहिला नाही, म्हणजे अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान नाही, तर धुराच्या धूर दिसला म्हणून अग्नीचे आपण त्या ठिकाणी अनुमान लावलं, याला म्हणायचं अनुमान प्रमाण. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाणाने अथवा शब्दाने अंतरी विषयाकार होते. म्हणून अनुमान प्रमाणाने विषयाकार होते आणि शब्द प्रमाणाने सुद्धा विषयाकार होते. म्हणून हे अनुमान प्रमाण झालं की जसं त्या ठिकाणी धुरावरून अग्नीची कल्पना करतो, अनुमान करतो, म्हणून ते कोणतं ज्ञान झालं, तर अनुमानानं झालेलं ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान असतं. आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी धुराचं ज्ञान आहे. पण धूर निघायला लागला म्हणून अग्नीचं जसं अनुमान लावता येतं, म्हणून प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान याच्यातला फरक या ठिकाणी सांगायला लागले आपल्याला. तर म्हणून या ठिकाणी इंद्रियजन्य ज्ञानास प्रत्यक्ष आहे. आता प्रत्यक्ष इंद्रियानं पाहिलं, आता अग्नी त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसला नाही, परंतु धुरावरून अग्नीची कल्पना केली, म्हणून त्या ठिकाणी अग्नीचं प्रत्यक्ष ज्ञान नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी ते अनुमान ज्ञान आहे. कारण धूर दिसायला लागला म्हणजे अग्नी त्या ठिकाणी असला पाहिजे, किंवा अग्नीशिवाय धूर हा येत नाही असं अनुमान लावलं. म्हणून या ठिकाणी अग्नीवरून त्या धुरावरून अग्नी आहे अशी कल्पना केली, म्हणून त्याला म्हणले की परोक्ष ज्ञान. म्हणून ही परोक्ष ज्ञान. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगायला लागले, आता इंद्रियजन्य ज्ञान प्रत्यक्ष आहे असं नाही. आता इंद्रियानं दिसन त्याचे ज्ञान प्रत्यक्ष आहे का, असं नाही. आता पहा, आता इंद्रियानं काय दिसलं, तर धूर दिसला, परंतु आपण त्या ठिकाणी अग्नी कुठं मानला, अनुमानानं मानला, प्रत्यक्ष कुठं मानला अग्नी. म्हणून इंद्रियानं जे दिसन ते प्रत्यक्षच असतं असं काही नाही. तर म्हणून हे सिद्ध करून द्यायचं की सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे, प्रत्यक्ष आहे. पण इंद्रियानं जे दिसन का, की शिष्य माहित होता की इंद्रियानं जे दिसतं ते प्रत्यक्षच आहे, परंतु आता गुरुनं सिद्ध करून द्यायला की इंद्रियानं दिसन ते प्रत्यक्षच असतं असं काही नाही. वास्तविक इंद्रियानं दिसन ते प्रत्यक्षच नाही. जेव्हा अंतःकरण वृत्तीचा आणि विषयाचा संबंध एकदेशीत्व येईल, तेव्हाच त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञान होत असतं, असं या ठिकाणी समजून सांगायला लागले. आणि म्हणून या ठिकाणी जसं सुख दुःखाचं ज्ञान, किंवा या ठिकाणी दृष्टांत देऊन सांगितलं त्याने की धूर आहे, आणि धूर आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसला, पण तरी पण अग्नीचं ज्ञान प्रत्यक्ष कुठं म्हणता येतं. मग इंद्रियान दिसन तेच प्रत्यक्ष आहे असं जे आहे ते चुकीचं आहे. तर वृत्तीचा आणि विषयाचं एकदेशीत्व आलं की प्रत्यक्ष होत असतं. मग हे जसं आहे की सुख दुःख प्रत्यक्ष आहे, तसं या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान सुद्धा प्रत्यक्ष आहे. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष आहे. आता फरक एवढाच आहे, सुख दुःखाचं ज्ञान हे साक्षीभाष्य आहे, पण ब्रह्माचं ज्ञान कसं आहे, साक्षीभाष्य नाही. म्हणून या ठिकाणी साक्षी भाष्य म्हणजे साक्षीला त्या ठिकाणी साक्षीचा जो आभास आहे त्याला त्या ठिकाणी त्यानं प्रकाशन केलं ते वृत्तीतलं ज्ञान, म्हणून त्याला म्हणायचं साक्षी भाष्य. म्हणून साक्षीचा जे काही प्रतिबिंब म्हणतो आपण त्याला, किंवा ते त्या ठिकाणी, किंवा आभास, तर त्यानं त्या वृत्तीतलं सुख दुःखाचं प्रकाशन केलं, म्हणून त्याला काय म्हणायचं, साक्षी भाष्य. तसं ब्रह्म नाही, म्हणून या ठिकाणी तसं ब्रह्मज्ञान नाही. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की सुख दुःखाचे ज्ञान प्रत्यक्ष आहे, पण इंद्रियजन्य नाही. आता सुख दुःखाचं ज्ञान कसं आहे, प्रत्यक्ष आहे, पण कसं आहे, इंद्रियजन्य नाही, इंद्रियापासून झालेलं नाही. जन्य नाही म्हणजे इंद्रियापासून झालं नाही सुख दुःखाचं ज्ञान. सुख दुःखाचं ज्ञान झालं, पण इंद्रियापासून झालं का, नाही. इंद्रियाची गरज पडली का, नाही. आपला सुख आणि दुःख हे कळायसाठी डोळ्याची, कानाची, जिभेची, त्वचेची, नाकाची यांची गरज नाही. कारण हे इंद्रिया वाचून आपण त्याचा अनुभव आपल्याला येतो, म्हणून ते इंद्रियजन्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले की दशम, आता 10वा तू आहे असं जे सांगायला लागले ना, की हे कसं आहे, की शब्दजन्य आहे, की शब्दानं प्रत्यक्ष झालं की 10वा कोण आहे,
की तू आहे. म्हणून जसं त्या ठिकाणी आपण मागे गोष्ट बघितली की दावा तू आहे, अशा प्रकारचे नुसतं दावा आहे म्हणल्यावर त्यांची मनातली भीती गेली. अगोदर वाट लागलं की दावा आता या नदीमध्ये वड्यामध्ये बुडूनच मेला, परंतु दावा आहे इतकं म्हणलं की त्याला धीर आला. दावा तू आहे म्हणले की शंका निवृत्त झाली. ते दावा आहे म्हणले आणि कोणी पण मीच आहे असं ते प्रत्यक्ष ज्ञान कशाने झालं तर शब्दानं झालं. म्हणून मी ब्रह्म आहे असं ज्ञान शब्दानच होतं आणि ते सद्गुरूच्या संगतीमध्ये श्रवण करून होत असतं आणि त्यालाच मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणं म्हणजे महावाक्य म्हणायचं. आणि ते महावाक्य श्रवण करूनच या ठिकाणी आपल्याला मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं निश्चित करता येतं की जसं त्या ठिकाणी दावा आहे, मी आहे, दावा आहे आणि परत त्या ठिकाणी दावा कोण आहे तर मी आहे. तसं ब्रह्म आहे आणि ब्रह्म कोण आहे तर मी आहे असा निश्चय या ठिकाणी होत असतो. तो संतांच्या संगतीमध्ये होत असतो, श्रवणानं होत असतो आणि जे काही ज्ञान होत असतं ते श्रवणानं होत असतं. म्हणून श्रवणाचे निश्चय बैसावे येऊन साम्राज्य होणे सुखी नांदे. म्हणून श्रवणामध्येच मोक्ष असतो. येत मोक्षाचे ऐका श्रवणामध्ये. म्हणून 9 प्रकारची जी काही भक्ती यामध्ये श्रवण भक्ती ही सगळ्यात वर आहे. कारण श्रवणानंच काय होतं की ज्ञान होत असतं आणि श्रवणानं म्हणजे काय नुसतं संतांच्या संगतीमध्ये आपण या ठिकाणी ऐकलं. आपण नुसतं ऐकून कसं होईल म्हणले, आता ऐकूनच होत असतं. कारण आपल्याला जी काही भ्रांती झाली तर ती ऐकूनच झाली आणि ती भ्रांती निवृत्त सुद्धा ऐकूनच होईल. म्हणून जसं त्या ठिकाणी इतकं दुःख त्या 10 जण असताना स्वतःला विसरून ते 9च म्हणू लागले. इतके दुःखी झाले होते की आपला एक जण त्या ठिकाणी निश्चितच वाहून गेला असला पाहिजे म्हणून शोक करीत बसले. परंतु जेव्हा त्या दुसऱ्या माणसानं सांगितलं की त्यानं पाहिलं की हे तर रडायला लागले, परंतु यांच्या रडण्याचं कारण काय, एक जण वाहून गेला पण आपण त्यांना त्या ठिकाणी दुःख घाललं पाहिजे. मग त्यानं काय केलं की दावा आणून द्याला नाही की दावा तूच आहे सांगितलं. कारण म्हणून त्यांचा जो काही भ्रम झाला होता की दावा नाही, तशा प्रकारचे या ठिकाणी संत काय करतात भ्रम काढत असते आणि ब्रह्म कुठं आणून देत नाही. तर दशा तू आहेस की दावा तू आहे तशा प्रकारचा ब्रह्म कोण आहे, ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं या ठिकाणी जे ज्ञान ते शब्दजन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे संतांच्या संगतीमध्ये होत असतं. आणि असं आता सद्गुरूने काय होत केलं की वेदांत महावाक्य आता म्हणून या ठिकाणी सद्गुरूद्वारा काय केलं पाहिजे तर वेदांच्या महावाक्याचं श्रवण केलं पाहिजे. कारण महावाक्य त्याला म्हणायचं की म्हणून आपण पाहतो की 4च महावाक्य की 4 वेदाची 4 महावाक्य अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसि, अयम आत्मा ब्रह्म. म्हणून 4 वेदाची 4 महावाक्य. म्हणून मी कोण आहे तर ब्रह्म आहे आणि कोण सांगत हे सद्गुरू सांगते. कारण सद्गुरूला तशी अनुभूती असते ती स्वतःला ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तर पाहायला आणण्याची. कारण ते स्वतःला या ठिकाणी माणूस स्वतःला म्हणत नाही की मी ब्रह्म आहे अशी त्यांची दृष्टी असते आणि शिष्याला सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मरूपानच पाहत असते. कारण शिष्यच काय तर त्याला सर्व जगत त्या ठिकाणी संताला गुरुला ब्रह्म वाटत असतं. अवघे ब्रह्मरूप हरिता नाही ठाव म्हणून सगळं कोणार्थ असतं तर ब्रह्मच आहे अशी त्यांची नजर असते. आणि त्या सद्गुरूच्या संगतीमध्ये गेलं आणि अशा प्रकारचं या ठिकाणी श्रवण घडलं तर मग महावाक्य त्यानं काय होत असतं की मी ब्रह्मस्वरूप आहे असं त्या ठिकाणी आपण बोधावर येत असतो. आणि असं प्रकारचं बोधावर येणं म्हणजेच आपली कृतार्थता झाली. कारण कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, आता काही मिळवायचं शिल्लक नाही आणि काही घालवायचं शिल्लक राहिलं नाही. मग आहे तर मीच ब्रह्मरूप आहे म्हणून या ठिकाणी माझ्याहून दुसरं कोणी देव बी नाही आणि जे काही या जगाचं अधिष्ठान जे काही आहे तर ते मीच आहे असं प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याला अनुभूती येत असते. म्हणून अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ते प्रत्यक्ष आहे हे सिद्ध झाले. म्हणून अहम ब्रह्मास्मी जे ज्ञान आहे तर ते प्रत्यक्ष आहे म्हणून ते सिद्ध झालं. अशा प्रकारच्या गुरुनं काय केलं की हे सिद्ध करून दिलं. आणि जो
जे काही शुभसंतती नावाचे राजाचे 3 मुलं ह्या राज्य वैभव संपत्तीचा मोह सोडून आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूला शरण गेले आणि त्या सद्गुरूची मनोभावाने सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून जे काही बोध या ठिकाणी उपदेश त्यांनी घेतला, तर त्यामध्ये जे प्रथम अशा प्रकारचा जो मुलगा आहे तत्वदृष्टी, तर त्याच्याकरता हे 4था तरंग सांगण्यात आला. म्हणून तत्वदृष्टीला हा 4था तरंग सांगितला आणि या 4थ्या तरंगामध्ये अशा प्रकारचा तत्वदृष्टी म्हणजे उत्तम अधिकारी. आता उत्तम अधिकाऱ्याला सांगितलेला अशा प्रकारचा हा तरंग आहे. म्हणून खूप याच्यामध्ये चिंतनीय विषय आहे. तो उत्तम अधिकारी त्यालाच अगोदर सद्गुरूने या ठिकाणी सांगितलं आणि आता पुढच्या तरंगामध्ये जो मध्यम अधिकारी आहे, त्या मध्यम अधिकाऱ्याला सुद्धा उपदेश करण्याचा प्रकार या ठिकाणी आता 5व्या तरंगामध्ये आपल्याला बघायचा आहे. म्हणून आता इथपर्यंत गुरुनं या ठिकाणी शिष्याला बोध करून त्याच्या सर्व काही शंका निवृत्त झाल्या, त्याचा सर्व काही भ्रम या ठिकाणी निवृत्त झाला आणि त्याला आत्मानंद झाला. कारण तो आता बोधावर आला आणि त्याला आता श्री गुरु या ठिकाणी सांगते उपदेश केला की याप्रमाणे शिष्य तू काय कर, आता इथून पुढे तुला अशा प्रकारचं मी ब्रह्मरूप आहे ना असा निश्चय करून कृतार्थ हो. कारण तुला हेच या ठिकाणी सांगायचं की तू काय कर, कृतार्थ होय, पण काय निश्चय कर, तर ब्रह्मरूप भावी आपण बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. कारण मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं तू स्वतःलाच समजव. कारण तू मला कोणी ब्रह्म म्हणेना अशा प्रकारची वाट पाहत बसू नको. कारण जे स्वतःला ब्रह्म म्हणत नाही ते तुला कसे म्हणते. पण तूच काय कर, मी ब्रह्म आहे असं त्या ठिकाणी समजव स्वतःला आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोष कर, अहम ब्रह्मास्मी, बोधावर ये आणि कृतार्थ हो. कारण याच्यातच काही कृतार्थता आहे. म्हणून स्वतःला मी जे काही दिसणार आहे, माणूस आहे, मरणार आहे आणि अनेक प्रकारच्या भ्रांत कल्पना तू वाढू लागला होत्या पहिल्यानं, तर त्या या ठिकाणी आता ह्या विचारानं ज्ञानाग्नेनं काय झालं की सर्व प्रकारच्या संशय भ्रम या ठिकाणी निवृत्त झाले आणि आता तू बोधावर आलास. म्हणून तू आता मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं चिंतन कर आणि चिंतन करून तू का हो तर आनंदात राहा आणि ब्रह्मरूप आहे अशा प्रकारचा आनंदाने राहा आणि कृतार्थ हो असं शिष्याला बोध करून गुरुना त्याला कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचं पुन्हा काही कर्तव्य शिल्लक ठेवलं नाही. कारण जे खरे सद्गुरू असतील तर आपल्या पदी बैसविले बाप रुक्मा दिवळ विठ्ठले भक्ता बिगले अभय कर. त्याला आपण ज्या स्वरूपावर आपण ज्या सुखावर आरूढ आहोत तर त्या सुखावर त्या ठिकाणी सद्गुरू काय करते तर नेऊन घालते. म्हणून असं त्या शिष्याला आपल्या पदावर बसविलं. कारण मी ब्रह्मरूप आहे असं त्याला बोध करून आता त्याला कृतार्थ केलं आणि इथपर्यंत या ठिकाणी आता हा तरंग ऐकून तो त्या ठिकाणी कृतार्थाचा अनुभव त्या ठिकाणी घेऊ लागला आणि आता त्या तत्वदृष्टीनं अशा प्रकारचा बोधानं कृतार्थ झाला आणि म्हणून आता सद्गुरूच या ठिकाणी आपल्यावर खूप त्या ठिकाणी उपकार आहे. ठेवितो हा पायी जीव थोडा आणि इतकं त्या ठिकाणी सद्गुरूनं आपला जे काही ब्रह्मरूपावर नेऊन ठेवलं की काय सांगू आता संतांचे उपकार की यांचे उपकार किती सांगायचे किंवा यांचा मोबदला मी आता काय देऊ. म्हणून या ठिकाणी आता मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या. म्हणून शिष्यानं या ठिकाणी त्या सद्गुरूच्या चरणावर मस्तक अशा प्रकारचं ठेवलं आणि कृतार्थेचा अनुभव त्या ठिकाणी तो भोगू लागला. आता इथून पुढं ह्या जो काही आपण तरंग बघितला 4था त्या तरंगाचं थोडं आता 4-5 पानं रहस्य या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून त्या रहस्यामध्ये आपण बघायला लागलो की काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण बघितलं की पहिल्या तरंगा दुसऱ्या तरंगामध्ये आनंदाची पुष्टी सांगितलं. कारण पाया पक्का असला म्हणजे इमारत जशी
उंच नेमलेले त्या ठिकाणी काही भीती नसतील खचायची, तशा प्रकारचे अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध या ठिकाणी याचा आपण बराच काही दोन्ही तरंगामध्ये विस्तार यांचा बघितला. तर त्यातील काय आहे, पूर्व पक्षी कोण असतो, जिज्ञासा असतो, कारण त्या पूर्व पक्षानं काय शंका घेतलेल्या आहेत ते आपण पाहिल्या. आणि सर्व काही या ठिकाणी शास्त्राचे विचार सुद्धा आपण बघितले. त्याकरता महत्वाचा म्हणजे पहिला दुसरा तरंग का, तर अगोदर त्या ठिकाणी अधिकार मिळणंच अवघड आहे. कारण आपण बघितलं की तुका म्हणे मन करावे निर्मळ, एवढी गोपाळ आहे ते. कारण अंतःकरण शुद्धी महत्वाची, आणि ते अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर बोध व्हायला उशीर नाही. जसं आपण बघतो की रान तयार व्हायला टाइम लागतो, पण पेरणी करायला काही उशीर नाही. तशा प्रकारचे तुका म्हणे मन करावे निर्मळ, कारण अंतःकरण शुद्धी महत्वाची. आणि ते म्हणून या ठिकाणी जो काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यात कोणते लक्षण लागत की विवेक काय, वैराग्य काय, कारण याच सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगती, विवेकाची भाषा येती, जे वैराग्याची शिवण देखती, ते मूर्ख किवी पावती मध्ये विश्वराते. कारण विवेकाची भाषा ज्यांना कळत नाही किंवा वैराग्याची शिवण ज्यांनी पाहिली नाही, अशा प्रकारचे मूर्ख लोक ते मला ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण ईश्वराला जाणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी विवेक आणि वैराग्य हे महत्वाचं आहे. कारण बरेच लोक परमार्थ करते, परंतु काहीतरी त्या ठिकाणी उपवास, तापास, तीर्थ, व्रत, दान देणं, अशा प्रकारे यज्ञ, क्रिया, योगाभ्यास, पुन्हा अशा प्रकारचे इतर त्या ठिकाणी परमार्थाला परमार्थ म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कष्ट सहन करते. परंतु जिथं वैराग्य आणि विवेक नाही, तर ते ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने जर म्हणलं तर अशा प्रकारचे विवेकहीन आणि वैराग्यहीन जे असते, तर त्यांना मूर्ख अशा प्रकारची उपमा दिली आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी परमार्थामध्ये मूर्ख आहे विवेक, विवेक आणि वैराग्य. म्हणून इथं या ठिकाणी सुरुवात आहे शमदम संपत्ती. कारण सगळे लोक संपत्ती गोळा करणारे आणि संपत्ती ही सुख देईल असं वाटत, परंतु खरी संपत्ती ही षट संपत्ती आहे. कारण शमदम उपरती, तितिक्षा आणि समाधान, श्रद्धा, म्हणून ही जी षट संपत्ती म्हणजे 6 प्रकारची ही खरी संपत्ती आहे. ही साधकाला समाधान देणारी आहे. जसं अरुणोदय झाला म्हणजे त्या ठिकाणी आता पाठीमागून सूर्य उगवणार आहे, असं जसं जसं या ठिकाणी वैराग्याचा उदय होणं, विवेकाचा उदय होणं, म्हणजे आता या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची पहाट फुटणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून यासाठीच आपल्याला हेच साधन करून किंवा आपल्या जीवनाचं कृतार्थतेचं हेच साधन आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगते की सायाशे करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी कवण्या गुणी. तो हरी परमात्मा की त्याला ब्रह्म या ठिकाणी मानलेला आहे, म्हणून ते ब्रह्मच आहे, त्यालाच हरी हा व्यापक नंदाघरी, आणि त्या हरीलाच या ठिकाणी ब्रह्म म्हटलंय. आणि ते ब्रह्म म्हणजे प्रत्येकाचं स्वरूप आहे. म्हणून आपल्या भजनामध्ये रामकृष्ण हरी, की हरी म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सगळ्याचं अधिष्ठान असणारा, आणि तो परमात्मा आपल्याहून भिन्न नाही. म्हणून या ठिकाणी आपण स्वतःला परिच्छिन्न शरीर मानून आपण मोठा होण्याचा प्रयत्न करीत होतो. काहीतरी मला मोठं व्हायचं किंवा कोणाकडून तरी मोठं म्हणून घ्यायचं, अशा प्रकारचं. पण वास्तविक या सर्वांचं अधिष्ठान मीच एक आहे. आणि हे जर पाहायला गेलं जगत तर माझ्यावर कसं आहे, अध्यस्त आहे. वास्तव त्याला काही सत्ता नाही, आणि सत्ता आहे तर ती माझीच आहे. कारण माझ्या सत्तेनंच हे सर्व काही आहे. जसं सोनंच आहे आणि सोन्यावरच सर्व काही अलंकार भासले. अलंकार नावाची वस्तू काही वेगळी दाखवता येणार नाही. म्हणून जसं सोनंच आहे, किंवा कपडा ही काही वस्तू नाही की त्या दोऱ्यालाच तंतू पाहता वस्त्र न दिशी आत्मा लक्षिता जगची नशी, येणे अद्वय सौरशी घे अनायाशे परब्रह्म. आत्मा ध्यानात घेतला की जग नावाची वस्तू नाही,
तंतू पायावर वस्त्र आहे, तसं ज्याला ब्रह्म लक्षात आलं त्याला जग कुठे आहे. म्हणून जग नव्हे अवघड जनार्दन किंवा जागता जगदीव राखा काही भाव, म्हणून अशा प्रकारचा जगत काही परमात्मा स्वरूप आहे आणि ते परमात्मा ब्रह्म आपल्याहून वेगळं नाही. आणि हे या ठिकाणी चौथ्या तरंगामध्ये जे काही जीवाला आपली स्वतःची ब्रह्मरूपता जी काही आपल्यापासून दूर गेली होती अज्ञानानं, स्वतः मी ब्रह्मरूप असताना मी मला मरणारा माणूस पापी पुण्यवान येणारा जाणारा सुखी दुःखी असं जे काही वाटत होतं, तर ते कल्पना अभिमान या ठिकाणी सर्व काही आपण हे जर चिंतन केलं बारकाव्यानं पुन्हा 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 तर आपल्या कोणत्याही प्रकारची शंका नाही राहता आपण याच ठिकाणी कृतार्थतेचा अनुभव या ठिकाणी घेऊ शकतो. आणि म्हणून आपण स्वतःला जसं पंचदशी सांगितलं की धन्य अहम कारण मी धन्य आहे अशा प्रकारचा उद्गार येतात बुद्धा बुद्धिमान कृतकृतश्च भारत. म्हणून या ठिकाणी पुन्हा काही आता परमार्थ करायचा पुन्हा काही राहिलं असं नाही. तर आता जे काही झालं काम नाही झालो पाहिजे रिकामा, कारण तोच रिकामा होत असतो. आता सुख मिळायचं काही काम राहिलं नाही, दुःख घालायचं काही काम राहिलं नाही. मग आता काय करायचं, खेळीमेळी तुम्ही आम्ही खेळीमेळी करा रोळी आनंद पण आहे त्या आयुष्यामध्ये. आता खेळीमेळीनं राहिलेल्या आयुष्यामध्ये हरिचिंतनामध्ये घालून गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, कारण मग आता कामच नाही राहिलं. आणि अशा प्रकारच्या काम नाही झालो पाहिजे कामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चल द्रष्टा बैसोने. कारण आता निश्चल या ठिकाणी आम्ही प्रपंच पाहू. म्हणून जसं या ठिकाणी ढगाळ हे आकाशाच्या ठिकाणी दिसतात, परंतु ते आकाशानं काही धरलेलं नाही. ते किती ढगाळ गेले किती आले पण आकाश तेच आहे. जशा प्रकारचे या ठिकाणी माझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी किती मी त्या ठिकाणी हा प्रपंच गेला काय आला काय मला याचं काही परवा नाही. जेव्हा समुद्रावर किती तरंग आले किती गेले, किती लाटा आल्या किती गेल्या, समुद्राला त्याची काही परवा नाही. कारण त्याला माहिती एक मीच आहे. लाटा तरी मीच आहे, गेल्या तरी माझ्यातच गेल्या आल्या तरी माझ्यातच आल्या, उत्पत्ती झाली तरी माझ्यातच झाली, स्थिती काळी तरी मीच आहे. आणि या सर्वांचा जरी लय झाला तरी माझ्यातच झाला, कारण माझ्याहून दुसरं काही या ठिकाणी नाहीच. म्हणून तो आपल्या महिन्यात असतो. म्हणून तशा प्रकारचं ब्रह्मज्ञानी पुरुषाला या ठिकाणी काही उत्पत्तीविषयी काही नसतं, हरिक नसतो, सुख नसतं किंवा नाश झाल्यावर काही दुःख नसतं. आहे ते त्याला सर्व काही मीच वाटत असतं. म्हणून कशात त्याला मोह नसतो आणि कोणत्या गोष्टीचा शोक सुद्धा नसतो. तर त्याला सर्व काही या ठिकाणी मीच या रूपानं आहे अशा प्रकारची प्रतीती असते. आणि म्हणून तो मोहापासून मुक्त असतो, हे त्याचं लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी आपला वेळ जवळजवळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण थांबू आणि राहिलेला विषय तरंगाचं रहस्य आपण उद्या बघू. म्हणून आता या ठिकाणी पसायदान होईल. आता विश्वात्मके ही वाग्यज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सा